लोकसभा निवडणूक असो की विधानसभा, काँग्रेसची पडझड सुरूच आहे. त्यातच महाराष्ट्रात काँग्रेसला घरातूनच मोठे धक्के बसत आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर संघटना बळकट करण्याचं ध्येय घेऊन काँग्रेसनं हर्षवर्धन सकपाळ यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. मात्र स्वतःच्या जिल्ह्यातच कार्यकर्ते राजीनामा देत असल्याने त्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. काय आहेत याची कारणं? का होते काँग्रेसमध्ये पडझड? चला जाणून घेऊयात महत्त्वाची कारणं. नमस्कार, मी राजेश सावंत, प्रहार न्यूझीलंडमध्ये आपलं स्वागत करतो. बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसला लागोपाठ धक्के बसत आहेत. माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. काँग्रेसला रामराम करताना त्यांनी 25,000 कार्यकर्त्यांसह अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा हात धरलाय. त्यानंतर आता शेगाव तालुका अध्यक्ष विजय काटोले, खामगाव तालुका अध्यक्ष मनोज वानखडे आणि खामगाव शहराध्यक्ष सरस्वतीताई खाजने यांनीही आपल्या पदांसह पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. हे राजीनामे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या कार्यशैलीतील प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याची जोरदार चर्चा आहे. हर्षवर्धन सकपाळ गेल्या काही महिन्यांपासून राज्यभर फिरून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत, संघटनेच्या समस्या जाणून घेत आहेत, कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत आहेत. मात्र त्यांच्या स्वतःच्या बुलढाणा जिल्ह्यातच कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत आणि हे राजीनामा सत्रावरून स्पष्ट होत आहे. हे राजीनामे म्हणजे काँग्रेसला लागलेली एक प्रकारची गळतीच म्हणता येईल. याची अनेक कारणं आहेत. त्यातील पहिलं कारण आहे विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभव. या पराभवानं कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास डगमगलाय. दुसरं म्हणजे पक्षांतर्गत गडबाजी आणि स्थानिक नेत्यांना विश्वासात घेण्यात अपयश. अनेक कार्यकर्त्यांना हर्षवर्धन सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली आपले भवितव्य अंधारात दिसते. तिसरं म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आकर्षक अशा ऑफर्स आणि स्थानिक पातळीवर मजबूत संघटना उभारण्याचे आश्वासन दिलं जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडणं हा पक्षासाठी मोठा धक्का आहे. 12 जूनला बुलढाण्यातील खामगावात भव्य सभेचं आयोजन करण्यात आले. या सभेतच सानंदा आणि हजारो कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. बुलढाण्यातील ही राजीनाम्यांची मालिका काँग्रेससाठी धोक्याची घंटा आहे. हर्षवर्धन सकपाळ यांच्यासमोर पक्षाला एकत्र ठेवण्याचं आणि कार्यकर्त्यांचा विश्वास परत मिळवण्याचं मोठं आव्हान आहे. पराभव, गडबाजी आणि दुसऱ्या पक्षांकडून मिळणारी ऑफर याचा काँग्रेसला फटका बसतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही तोंडावर आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये होत असलेली गळती काँग्रेसची डोकेदुखी वाढवणारी आहे, एवढं निश्चित. तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूझीलंड चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.